बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बारामतीच्या पोटनिवडणुकीसंदर्भातली। बारामतीच्या पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंनी माघार घेतली। या निवडणुकीतून काँग्रेसनं माघार घ्यावी यासाठी सर्वच पक्षांच्या शिष्टाईला यश आलं। निवडणूक जाहीर झाल्यापासूनच काँग्रेस बारामतीत उमेदवार देण्यावर ठाम होता। त्यांनी आकाश मोरेंना उमेदवारी जाहीर केली। काँग्रेसनं उमेदवारानं माघार घ्यावी यासाठी सुनेत्रा पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सकपाळांना 3 वेळा फोन केला। एवढंच नाही तर मुख्यमंत्री फडणवीसांनीही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सकपाळांना फोन करून उमेदवार मागे घेण्याची विनंती केली। यासोबत राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांनीही सकपाळांची भेट घेऊन माघारीसाठी विनंती केली। हे सर्व सुरू असताना शरद पवारही काँग्रेससोबत चर्चा करत होते। पवारांनी काँग्रेस अध्यक्ष खरगेंना फोन केला अशी माहिती सूत्रांनी दिली। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी बारामतीबाबत तटस्थ भूमिका घेतली होती, मात्र या भूमिकेतून त्यांनी एक प्रकारे सुनेत्रा पवारांनाच साथ दिली। त्यामुळे बारामतीतून काँग्रेसनं माघार घेतल्यानं सर्वपक्षीय शिष्टाईला यश आल्याची चर्चा आहे। दरम्यान बारामतीसाठी सर्वपक्षीयांची शिष्टाई कशी यशस्वी झाली ती आपण पाहूया। सुनेत्रा पवारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांना 3 वेळा फोन केला। सुनेत्रा पवारांनी खरगे आणि जयराम रमेश यांनाही फोन केला अशी माहिती आहे। याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फोनवरून सकपाळ यांच्याशी संवाद साधला तशी माहिती देखील स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी दिली। तर रोहित पवारांनी देखील आज सकाळीच हर्षवर्धन सकपाळांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली। याशिवाय राष्ट्रवादीचे मकरंद पाटील, सना मलिक, संजय खोडके हे जाऊन सकपाळांना भेटले। जवळपास तासभर या सगळ्यांची चर्चाही झाली। तर शरद पवारांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत चर्चा केली। या दोघांचा दूरध्वनीद्वारे संवाद झाला। तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंकडूनही काँग्रेसला विनंती करण्यात आलेली होती। तर ठाकरेंनी तटस्थ भूमिका घेतल्यानं सुनेत्रा पवारांना फायदा झाल्याचं या निवडणुकीत दिसतं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।